जालना जिल्ह्यातील नानाजी देशमुख संजीवनी शेडनेट घोटाळा 2.5 कोटींचा नसून 250 कोटींचा असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी सुरेश गवळींनी केलाय। जालना जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी पदावर कार्यरत असलेले शीतल चव्हाण यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही करण्यात आलाय। या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल कारवाई करावी अशी मागणी आता सुरेश गवळी यांनी केलेली आहे। आपल्या जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा उंचक वाढवण्यासाठी पोखरा योजना आली होती। 1000 कोटीची ती म्हणजे योजना होती। 1000 कोटीमध्ये पण शेतकऱ्याचा उंचक न वाढता अधिकारी आणि एजन्सी धारक यांचाच उंचक वाढवण्यासाठी त्यांनी शेतकरी आणि म्हणजे सरकार या दोघांना फसून या अधिकाऱ्याने जवळपास 250 कोटीच्या वरती घोटाळा हा जालना जिल्ह्यामध्ये केलेला आहे। ज्या याच्यात घोटाळा झालेला आहे त्याची सुद्धा चौकशी चालू आहे। ज्या युनिटची त्याचे ते इन्चार्ज होते, मग तुम्ही काय चोराच्या हातात तिजोरीची चाबी दिली का? कृषी मंत्र्याला हा घोटाळा दाबाचा आहे। या कृषी मंत्र्यांनी ऑलरेडी मला वाटतं याच्या मागे जर गुन्हे दाखल झाले तात्काळ त्याचे आकाही बाहेर येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।